शालेय साहित्य खरेदी सक्तीच्या निर्णयाला सुराज्य संघटनेचा ब्रेक। कुठेही खरेदी करा, सक्ती नाही, शिक्षण अधिकाऱ्यांनी दिले आदेश। राज्यात नवीन शैक्षणिक वर्षात सुरुवात होताच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातूनच शालेय साहित्य, गणवेश, वह्या, पुस्तके, बूट इत्यादी खरेदी करण्याची सक्ती केली जात आहे। याशिवाय खाजगी शिकवणी, देणग्या यासाठीही दबाव आणला जात आहे। या सक्तीच्या माध्यमातून शाळा व्यवस्थापन आणि व्यापाऱ्यांमध्ये आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे निदर्शनास आले आहे। याचा थेट फटका पालकांवर पडतो। या पार्श्वभूमीवर सुराज्य अभियान अंतर्गत सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख आणि जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाची त्वरित दखल घेत शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढले असून अशा प्रकारांच्या तक्रारी तात्काळ नोंदवाव्यात असे आवाहन केले आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये मोहीम घेतली की अनेक शाळांमधून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यासंदर्भात विद्यार्थी पालकावर किंवा विशिष्ट वस्तू अमुक दुकानातून खरेदी करा अशी सक्ती केली जाते। आपण बऱ्याच वेळेला ते अनुभवतो पण तर बऱ्याच वेळेला लोक काय करतात की आता याच्यावर काय करता येत नाही म्हणून सहन करतात, अन्याय सहन करतात। तर सुराज्य अभियानाने या संदर्भामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये 13 पेक्षा अधिक जिल्ह्यामध्ये संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना आपण निवेदन दिली आणि मागणी केली। त्यामध्ये मागणी काय केली की तुम्ही प्रत्येक राज्यभरात प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये असे आदेश पारित करा आणि हे आदेश प्रत्येक शाळेमध्ये नोटीस बोर्डावर लागले पाहिजे आणि याचा प्रसार पण शासनाने करावा, जेणेकरून अशी जर कुठली घटना घडलेली असेल तर लोकांना तक्रार करता येतील। एखादा टोल फ्री नंबर सुरू करता आला तर तो टोल फ्री नंबर सुरू करावा। आणि आम्हाला खरंच कौतुकास्पद वाटलं की आम्ही जेवढ्या जिल्ह्यामध्ये निवेदन दिली प्रत्येक ठिकाणी त्या एका दिवसामध्ये आदेश पारित 5-6 ठिकाणी आदेश पारित झाले आणि बाकीच्या प्रोसेसमध्ये म्हणून निरोप दिला। सोलापूर जिल्ह्यामध्ये पण तसंच अनुभव आला। प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही जिल्ह्यांनी दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले आणि जिल्हाधिकाऱ्यांना पण त्याची प्रत पाठवली आणि प्रत्येक मुख्याध्यापकांना त्याची प्रत पाठवली। तर आमचा हेतू असा आहे की सगळ्या जनतेनं अशा अन्यायाविरुद्ध पुढे यावं। महत्त्वाच्या विषयावर निवेदन मिळाल्याने आम्ही तात्काळ कारवाई करणार आहोत असे सचिन जगताप यांनी स्पष्ट केले। हे निवेदन मिळाल्यामुळे आम्हाला माहिती मिळाली आणि आमचे कर्तव्य तात्काळ पार पाडू असे कादर शेख यांनी सांगितले। ही बाब सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी बुधवार 25 जून रोजी सोलापूर श्रमिक पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली।